मराठी माणसाला कुठे जमतो व्यापार. मी आणि माझे काही मित्र आम्ही मुंबईबद्दल बोलत होतो. विषय बराच भावनिक झाला होता आणि त्यावरून मला एक गोष्ट आठवली. ही गोष्ट आहे 1946ची. मराठी साहित्य संमेलन होतं बेळगावमध्ये. आपण आत्ता जो महाराष्ट्र बघतोय ना, तो तेव्हा असा नव्हताच. तो विखुरलेला होता. काही भाग मुंबई प्रांतात होता, काही हैदराबादच्या निजामाकडे होता, काही भाग मध्य प्रांतात म्हणजेच सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये होता. संमेलनात गजानन त्र्यंबक माडखोलकरांनी एक ठराव मांडला, संयुक्त महाराष्ट्र. संयुक्त म्हणजे जॉईंट, जोडलेला. आत्ताही जसं वाटलं असतं किंवा वाटतंय तेव्हा तसंही लोकांना वाटलं की हे फक्त कवी लेखकांचं साहित्य जपण्यासाठीचं वगैरे स्वप्न आहे. पण ही गोष्ट खूप मोठी होती आणि म्हणूनच त्या एका गोष्टीने मराठी माणसाच्या मनात एक ठिणगी टाकली. ठराव तर मांडला, पण खरी अडचण तर पुढे होती. दिल्लीला वाटत होतं की मुंबई महाराष्ट्राला देणं म्हणजे देशाचं नुकसान करण्यासारखं आहे. का माहिती आहे का? कारण मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. आणि तेव्हा एक समज होता, माफ करा, गैरसमज होता. मराठी माणसाला कुठे जमतो व्यापार. लोकांच्या मनात स्वप्न होतं, पण दिल्लीमध्ये काहीतरी वेगळंच चाललं. इथून सुरू झाला एक असा लढा, एक असा प्रवास ज्याने पुढची 14 वर्ष महाराष्ट्राला झोपूच दिलं नाही. ही गोष्ट फक्त नकाशा बदलण्याची नव्हती बरं का, ही गोष्ट होती हक्काचं घर मिळवण्याची.